मध्ये आदित्य ठाकरे बोलतात तिथे. स्वागत करते सुरुवात झालेली आहे. आज ते अजून काही ठिकाणी जाणार आहेत. रत्नागिरीमध्ये ते गेलेले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून तिथे गेल्यानंतर अर्थात तिथल्या शिवसैनिकांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील त्यांच्याकडनं काही गोष्टींना घेऊन अपेक्षा आहे. थोड्या वेळपूर्वीच आपण बघितलं की राजापूरमध्ये ते जाणार आहेत. तुम्ही रत्नागिरी राजापूर या ठिकाणी जातात. तिकडचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नाणार प्रकल्प, जो कालपासून धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला आहे. तिथे नाणार पाहिजेत अशी लोक आपल्याला भेटणार आहेत आणि नाणार नको अशी लोक आपल्याला भेटणार आहेत. काय प्रतिक्रिया? नाणार म्हणजे आता जर आपण बघितलं तर तो एक प्रस्ताव जो होता तो रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेला आहे, कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर ते हलवलेलं आहे. जिथे आता प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असतं आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे त्यांचे कसे मिळतील त्यांना न्याय हक्क हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूनी शिष्टमंडळ मला भेटणार आहेत, त्या दोघांशीही चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन. रिफायनरी संदर्भात जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते म्हणजे प्रदूषण आणि पर्यावरण, तर हे दोन विषयांवरती तुम्ही स्वतः, कारण ते दोन्ही विषय तुमच्याकडे आहेत. खरं म्हटलं तर माझं गेले एक 6-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ. नाणारचा दुसरी पर्यायी जागा काही जागा शोधायचा चालू आहे प्रयास. मला वाटतं अशा जागाच बघतो जिथे काही वाड्यावस्त्या नसतील, काही गावं नसतील. आणि महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की कुठेही प्रदूषण होणार नाही ह्याची संपूर्ण काळजी घेऊनच तो प्रकल्प जर आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ. आदित्यजी, काल सिंधुदुर्ग, आज रत्नागिरी आणि परवा रायगड. सिंधुदुर्गात जो तुमचा काल पूर्ण दिवस गेला, तुम्ही अनेक भूमिपूजनं केली, प्रकल्पांची उद्घाटनं केली, उत्सवांनाही हजेरी लावली. कालचा दिवस तुमचा तुम्हाला कसा वाटला की सिंधुदुर्गाच्या दृष्टीने तुम्ही जे काही विजन घेऊन आले? एक म्हणजे आता कोविड कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडे फिरायला सुरुवात झालेली आहे, कारण सभा समारंभ वाढलेत, गर्दी वाढायला लागलेली आहे. कोविडच्या काळात भेटीगाठी व्हायच्या पण त्या थोडं बंदिस्त असायच्या, कारण सगळेच आपल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध होते, कोविडचे रिव्ह्यू मीटिंग्स आले आणि इतर सगळं कामं थोडी कमी होती. पण तरी आपण बघितलं असेल कोविडचा काळ जरी असला तरी कुठेही जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होती किंवा महत्त्वाची कामं होती थांबली नव्हती. मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरेंनी जी वचनं सिंधुदुर्गात दिलेली, चिपी एअरपोर्टचं असेल, मेडिकल कॉलेजचं असेल, हे दोन्ही आपण सुरुवात केलेली आहे. मेडिकल कॉलेजची आता सुरू लवकरच होईल, पण घोषणा झालेली आहे. चिपी एअरपोर्ट सुरुवात झालेली आहे. आणि तिसरं म्हणजे सिंधुरत्न, जे केसरकर साहेबांनी काल अध्यक्षता आपण बघितलं त्यांच्या खालती आपण ते सुरू केली स्कीम. हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक जाणवायला मिळते की कामं आता वाढायला लागलेली आहेत. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, कोकणातच अंतर्गत रस्ते असतील, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा विषय असेल, हे सगळ्या गोष्टींवर आपण थोडा फोकस करून कोकणाला आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा विकास करू शकू, शाश्वत विकास कसा होईल ह्याच्यावर आपण फोकस करायला लागलेलो आहे आणि ते आपण काल बघितलं. नाही, कोकणात तुम्ही विशेष लक्ष देतात. 3 दिवस तुम्ही कोकणात आहात. आगामी महापालिका निवडणुका आहेत, त्याची एक जो हक्काचा मतदार शिवसेनेचा म्हटला जातो, जो कोकणवासी शिवसेनेच्या मागे उभा राहतो, तर त्या दृष्टीनं काही राजकीय मोर्चे बांधणीही आहे का? मला वाटतं राजकीय मोर्चे बांधणीपेक्षा जास्तीत जास्त भर आत्ता सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण बघितलं असेल जेवढा फोकस आपण पर्यटनावर दिलेला आहे, पर्यावरणावर दिलेला आहे आणि कोकणावर देखील दिलेला आहे. कारण हे कसं होतं, हे 3 गोष्टी अशा होत्या की थोडा कमी फोकस असायचा. पण कोकणात देखील सिंधुरत्न योजना जी आलेली आहे, चिपीचे एअरपोर्ट असेल, रत्नागिरीला आत्ता या बजेटमध्ये आपण 100 कोटी त्या एअरपोर्टच्या एक्सपेन्शनसाठी दिलेले आहेत. सागरी महामार्ग आपण इथून करत आहोत, अंतर्गत रस्ते करत आहोत, किनारपट्टा आहे तिथे आपण बीच साईड पॉलिसी असेल, ह्या गोष्टींसाठी आहे. राजकीय ज्या काही गोष्टी असतात त्या निवडणुकीच्या वेळी होत असतात, पण माझा हा विश्वास ठामपणे बसलेला आहे की जिथे जिथे कामं होतात तिथे लोक जो काम करतो त्याच्यावर विश्वास दाखवतात. आदित्यजी, काल सोलापूरला युवा सैनिकांचा मेळावा झाला, परंतु या मेळाव्यामध्ये तानाजी सावंत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि ही नाराजी तानाजी सावंत यांनी नाही तर अनेक या आधीच्या आमदारांनी व्यक्त केलेली, मग ते प्रताप सरनाईक असतील, बारणे असतील किंवा इतर कोणी असतील, यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कुरघोडी करते. ही संख्या आहे शिवसेनेतल्या आमदारांची नाराजी ही वाढते असं तुम्हाला वाटत नाही? नाही, ह्याच्यात कसं असतं की खूप वेळा आता जसं मी देखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे,
प्रत्येकजण आम्ही कुठचे ना कुठचे तरी पालकमंत्री असतो आणि अर्थात जेव्हा अशी युती बनते, एक महाविकास आघाडीचं हे एक वेगळं 2019 एक्सपेरिमेंट होतं जे यशस्वी ठरते विकासासाठी आणि राजकीय दृष्टिकोनातून. तर काही काही ठिकाणी जिथे एकदमच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असतात तिथे ही थोडी खतखत होते. जेव्हा जेव्हा ही खतखत किंवा हे काही नाराजीचे सूर असतात ते आम्हाला सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. जे वरिष्ठ सगळे नेते आहेत, मग अर्थात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय हे तिघं तर आहेतच, पण जे इतर देखील नेते आहेत महाविकास आघाडीतले ते एकत्र बसून ह्या काही नाराजी असतात ते दूर करतात. आणि ते मला वाटतं राजकारणात ह्या थोडं पुढे मागे चालत राहतं, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहे आणि तेच आम्ही त्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. नाही, पण आदित्यजी एक अनरेस्ट शिवसेनेमध्ये आहे, विशेषतः ग्रामीण भागातल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे की जो निधी आहे त्याचा जास्तीत जास्त जो दिला जातोय तो एनसीपीच्या आमदारांना दिला जातोय आणि एनसीपी मजबूत होते आहे आणि शिवसेना तसं वाटत नाही, कारण सत्तेतून बाहेर पडावं असंही तानाजी सावंत यांनी म्हटलेलं आहे. नाही, त्यांचं हे थोडं वैयक्तिक असेल, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की आता आपण जर सगळे खासदार आमदार यांच्या सगळ्यांची जर चर्चा केली ह्या बजेट नंतर देखील आधी देखील सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते आपल्याला मान्य करूनच पुढे जायला लागेल. आता देखील आमच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांची चर्चा चाललेली. काही एक दोन लोक ज्यांना थोडं काही अधिकचं काही महत्त्वाचे स्कीम आणायचे असतात त्यांचे थोडे जर जमलं तर ती नाराजी असते आणि ती साहजिक आहे. ती दूर करण्याचा पुरेपूर कर्तव्य देखील आमचं आहे आणि प्रयत्न देखील. ही झाली महाविकास आघाडीची नाराजी, पण काही लोक आपल्यावर आणि मातोश्रीवर खास करून नाराज असल्याचे प्रश्न पाहायला मिळत आहे. गेले 2 दिवस मातोश्री हे नाव फार चर्चेत राहिलेलं आहे. आपल्यालाही माहिती आहे डायरीचं प्रकरण बाहेर आलेलं, पण तो अद्याप डायरी आहे ती त्याचा नेमका खुलासा अधिकृत केंद्रीय यंत्रणांकडून झालेला नाही. एक्झॅक्टली. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं, मला वाटतं तेवढंच तिथे ठेवतो मी आता. नाही, पण ज्या पद्धतीने यशवंत जाधव यांचं स्टेटमेंट आलं की मातोश्रीला काही, पण आपल्याला देखील माहिती आहे की आपण जेव्हा मीडियामध्ये असतात तेव्हा आत्ताच्या काळात ह्या अफवा केवढ्या पसरवल्या जात आहेत हे खूप वेळा गैरप्रकार चाललेला आहे. म्हणजे यंत्रणा तर एक गोष्ट झाली, दुसरं म्हणजे अफवांच्या बातम्या करणं, म्हणजे आपल्याकडून नाही पण त्यांच्याकडून आपल्याकडे फीडिंग येणं. तर मला वाटतं ह्याच्यात आता मी काही जाणार नाही. अधिकृत ज्या गोष्टी असतील त्या अधिकृतरित्या येतीलच, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठच्या अफवांवर किंवा बदनामीच्या प्रकारावर भरोसा न करता मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण आदित्यजी मुद्दा असा येतो की आतापर्यंत असा आरोप प्रत्यारोप होत होते की केंद्रीय यंत्रणा महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत, महाविकास आघाडीची जी काही पोलीस किंवा अन्य महापालिका अशा यंत्रणा आहेत त्या भाजप नेत्यांवर कारवाई करतात. हे सगळं आरोप प्रत्यारोप घडत असताना मातोश्रीच्या दरवाजावर नॉक केलेल्या यंत्रणांनी आपल्या साहजिक आहे, कारण आपण हेच बघा जिथे जिथे बरोबर मामा वगैरे सगळा उल्लेख झाला म्हणून म्हणतोय की नाही मी पहिलं पण सांगितलेलं आहे की हे राजकीय जे षडयंत्र चाललेलं आहे बेसिकली जर आपण बघितलं ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार नाहीये तिथे ह्या गोष्टी सुरू आहेत आणि ह्या गोष्टीला आपल्याला सामोरे जायलाच लागणार आहे. कुठे न घाबरता बिनधास्तपणे टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे आणि पूर्ण देश आपण बघत आहात. बेंगाल असेल, महाराष्ट्र असेल, जिथे जिथे अशा यंत्रणा ज्यांच्या मागे लागत आहेत ते तोंडावर पडतात आणि म्हणूनच माझं हेच मत आहे. त्या दिवशी पण मी त्या एका कार्यक्रमात सांगितलं की आपलं राजकारण एका ठिकाणी, पण जे घाणेरडं राजकारण चालू आहे, ज्या अफवा चालत आहेत, ज्या बदनामीचे प्रकार होत आहेत, यंत्रणेचा वापर होतोय, ते कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण हे आपली महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, ही देशाची देखील संस्कृती नाही आहे. कधीही मी विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स जो शब्द आतापर्यंत वाचलेला मी थिअरीमध्ये तो आत्ता बघायला मिळतो आणि हे मला वाटतं एक घाणेरडं राजकारणाचा प्रकार कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे. ठीक आहे, लोक सरकार बनवत असतात, पाडत असतात, सत्तेत लोक येत असतात, बाहेर जात असतात, पण जे नैराश्य येतं त्याच्यानंतर त्याच्यातून हे विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स यायला लागले ते खूप एक धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी. रत्नागिरीच्या दिशेने आपण जात आहात. 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. हातोडा घेऊन निघाले होते किरीट सोमय्या भाजपचे माजी खासदार आणि मोठा ताफा दाखवून ह्या सगळ्या प्रकरणाचं आपण पाहिलंच असेल. तर आता आपण जात आहात तर तिथे जाऊन काही माहिती किंवा आपण काही तिथे शक्ती प्रदर्शन मी माझं काम करायला चाललेलो आहे. पक्षाची बांधणी असेल किंवा महाराष्ट्राला घडवण्यासाठी तिथे अजून पुढे नेण्यासाठी चाललेलो आहे. आधी देखील आपण खूप वेळा चर्चा केलेली आहे. मी चांगल्या गोष्टींवर बोलत असतो. सकाळची सुरुवात आपली चांगली करूया. आदित्यजी, आता तुम्ही म्हणालात की राजकीय आरोप प्रत्यारोप वगैरे झाले, पण अधिवेशनाची सांगता होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. त्या बाबतीतले काही संदर्भासह त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. पण आता एकूण जी सगळी परिस्थिती पाहता पुढच्या काळात भाजपशी
जी काही पूर्वी मैत्री होती जी आता तुटलेली आहे, पण पुढच्या काळात असं काही होऊ शकतं का की भाजप हा विषयच आता संपलेला आहे? मला वाटतं एक आपण बघितलं असेल गेल्या 2-2.5 वर्षात जशी वागणूक त्यांच्याकडून येत आहे सगळ्याच राजकीय पक्षांना, नुसतं आम्ही नाही तर शिरोमणी अकाली दल असेल, इतर काही राजकीय पक्ष असतील, मैत्री होणार नाही होणार, करायची नाही करायची, मला वाटतं हा खूप वेगळा विषय राहिलेला आहे. प्रमुख विषय हाच आहे आपल्या समोर आत्ता, जी वाढती महागाई आहे ते लपवण्यासाठी इतर काही हे विषय पुढे आणले जात आहेत का, तो एक प्रश्न आहे. बेरोजगारी जी वाढते ते लपवण्यासाठी हे इतर विषय पुढे आणले जात आहेत का, हे जे काही यंत्रणा किंवा बदनामी, हा एक मोठा विषय होतोच. म्हणजे न्यूज चॅनलमध्ये हेडलाईन्स आणि ते प्रमुख बातम्या त्याच होतात आणि साहजिक आहे. पण हे जे महत्त्वाचे विषय देशासमोर आहेत ते मला वाटतं आपल्या राजकारणापेक्षा फार मोठे विषय आहेत आणि त्याच्यावर आपण कोणीतरी फोकस करणं गरजेचं आहे. आम्ही राजकीय मंडळी म्हणून फोकस करणं गरजेचं आहे. कामं, विकास कामं, शाश्वत विकास हे करत राहणं गरजेचं आहे. आणि हे जे काही महत्त्वाचे विषय आहेत तरुणांसाठी असतील, सगळ्याच लोकांसाठी असतील, त्याच्यावर जर थोडं आपण फोकस केलं तर देश खरोखर आपलं बदलू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. नाही, आदित्यजी, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शिवसेना भाजपच्या नेत्यांची एकमेकांवर जी सध्याची टीका होते आहे, जे आरोप होत आहे, ते पाहता पुढच्या काळात म्हणजे सगळे मैत्रीचे बंध तुटलेले आहेत की आपण मला सांगा, जर आपल्यावर कोणी एवढे अन्याय करत असेल, एवढे जोर जबरदस्तीने येत असेल, तर आपण त्यांच्यावर मैत्री करू शकता का? कोकण दौऱ्यावरती त्यांनी वेगवेगळ्या विषयांना घेऊन खरं तर प्रश्नांना उत्तरं देऊ केलेली आहेत. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलेलं मत, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना, नाणार रिफायनरीबद्दल तिथल्या स्थानिकांनी केलेली बॅनरबाजी, या सगळ्या वेगवेगळ्या विषयांना घेऊन आदित्य ठाकरे माध्यमांच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना ते दिसत होते. खास करून ज्या काही अफवा आहेत, म्हणजे यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स विभागाकडनं झालेली चौकशी, त्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या, यशवंत जाधव यांची प्रतिक्रिया, याबद्दल देखील त्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, अफवांच्या बातम्या या होत असतात, पण त्यामुळे खरं तर एखाद्याचं राजकीय आयुष्य हे खरं तर बर्बाद होऊ शकतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता या दौऱ्यामध्ये देखील वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन मी करणार आहे आणि लोकांच्या विकासाच्या दृष्टीने आपण विचार करतोय असं सांगत असताना कोणीही आमदार नाराज नाही, थोडीफार नाराजी असू शकते, ती देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.